में फाइपर किया था, सामना करेंगे दीवा रत्न आर्यन भुईर। ग्रामीण क्रिकेट में आर्यन भुईर का जो रोल है वो ऑलराउंडर का है, जबकि सिटी क्रिकेट और ओपन इंडिया में वो बॉलर के नाम से जाने जाते हैं। लेकिन जो तपस्या स्पोर्ट्स ने BC4 का फाइनल जीता था, BC4 चैंपियन ट्रॉफी का, आखिरी गेंद में सिक्सर लगाया था आर्यन ने। मोहिल घरत पहली गेंद के साथ, ओ कमाल की गेंद। देखना है क्या कुछ हुआ है, थोड़ा सा लेग स्टंप को छोड़ा वाइड। देखिए शुभा धुमाल विकेट कीपर इस वक्त जयेश मात्रे, और क्या कमाल की इस सीजन में विकेट कीपिंग कर रहे हैं। विकेट कीपर की दुनिया का नाम प्रहलाद पाटिल, वन ऑफ दी टॉपेस्ट विकेट कीपर। इरफान मुल्ला BCC के फॉर्मर विकेट कीपर, क्लोज विकेट कीपिंग करते थे तेज गेंदबाजी पर। मनोज गुलवी जो इस इलाके से ताल्लुक़ रखते हैं, एक बहुत बेहतरीन विकेट कीपर। सुजीत नाइक वन ऑफ द ग्रेट विकेट कीपर, एंड जयेश मात्रे वन ऑफ द ग्रेट विकेट कीपर। उछाल दिया है, गगन चुंबी शॉट है, 6 रन। क्या गजब का शॉट खेला है आर्यन ने। ये आर्यन है या आयरन है, जिस तरह शॉट खेल रहे हैं। आणि त्याच्या बॅटमधून 6 रन देखील पाहायला मिळतात. अगदी चेंडूचा लिंबू बनवतात आपण बोलतोय आर्यन भोईर. कमाल का स्ट्रोक, फॉलो थ्रू कितना अच्छा है। बल्ले का स्विंग देखिए, जा रही है जा रही है जा रही है जा रही है, सजनी गई साजन के घर। छक्के से खाता खोला है आर्यन भोईर ने। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बिना किसी विकेट के। ये नहीं भूलना चाहिए कि दोनों टीमों के पास अगर हम देखें तो बल्लेबाजी का भी सेम पावर है, गेंदबाजी का भी सेम पावर है। म्हणजे दोन्ही संघ समान ताकदीचे संघ आहेत, कारण दोन्ही संघामध्ये ते ताकदवर खेळाडू आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत सध्या पाहायला मिळते. अब यहाँ है कि जो गलती करेगा वो बाहर जाएगा, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एग्जैक्टली। मोहित घरत सामना करेंगे आर्यन भोईर। दीवा स्पोर्ट दीवा, कपिल मात्रे भी हैं उनके कोच हमारे साथ। मोहित घरत आमची रजा घेत आहेत. या स्पर्धेमध्ये आवर्जून आपण उपस्थित राहिलेले आहात. सुभाजी ठाकरे आणि करसनदादा फुलोरे आपण आलात या स्पर्धेमध्ये, तसेच हरीजी ठाकरे। आपकी बार क्या कैच पकड़ा, और ये खिलाड़ी से कहाँ कैच छूटते हैं। विशाल नाइक, रिप्ले में हम देखेंगे, ये खिलाड़ी से बहुत कम कैच छूटते हैं, और ये आधा विकेट तो विशाल नाइक का है। हालांकि लूजनर गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर से घुटना टेक के खेला था, पैरों को फोल्ड किया था। गजब का कैच, सिर्फ 2 इंच अंदर इस कैच को अंजाम दिया है। काही इंचेस आतमध्ये हा झेल त्याने पकडलाय. विशालाची विशाल कामगिरी आपण पाहतोय या, आणि आउटफील्डचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. खरं तर आपण पाहतोय कारिवली संघामध्ये या त्याची वर्णी एक क्षेत्ररक्षक म्हणूनच लागते. बेस्ट फिल्डर आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर है इस वक्त 7 रन 1 विकेट। आणि नक्कीच विशाल नाईकबद्दल म्हणायचं झालं तर उत्कृष्ट स्कोरर देखील आहेत. नए बैट्समैन, वन ऑफ द कंप्लीट टेक्निक बैट्समैन इन भिवंडी तालुका क्रिकेट, शॉर्ट गन ऑफ दीवा अजय भोईर। देखिए कई ऐसे खिलाड़ी हैं जो बहुत बढ़िया टेक्निक से बल्लेबाजी करते हैं, ख़ास तौर पे तुषार शिल्के इज़ द बेस्ट टेक्निक प्लेयर। उमर खान, जय जूनियर, अजय भोईर। इस मरतबा विकेटों में गेंद थी, हल्के हाथों से पुश किया, 1 रन। आइए हम विश्वनाथ नाइक साहब के हाथों से हमारे साथी कमेंटेटर संदेश पाटिल भिवंडी कर को 500 रुपये का इनाम राजा मानुस करसन फ्लोरे ने दिया है। संदेश, पेमेंट कल मिलने वाला था, एडवांस आज मिल रहा है। विश्वनाथ नाइक साहब के हाथों से वो 500 का अवार्ड।
अपील और आउट, बड़ी विकेट। क्या गेंद किए वहां मोहित घरत ने, स्विंगिंग यॉर्कर थी, स्वीप करना चाहते थे अगेंस्ट दी लाइन और विकेटों के सामने पाए गए। दीवा को लगने वाला ये दूसरा झटका है। दुसरा झटका आपण पाहतोय या, योग्य निर्णय पाहायला मिळतोय या, कारण स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि बरोबर एस्टेनच्या मध्ये या सापडलेला आहे सिद्धेश पाटील। दुसरा हादरा बसतो या दिवसपूर दिवा संघाला, दुसऱ्या सलामीचा फलंदाज आता मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय। मरता क्या ना करता प्रथमेश मात्रे को ऊपर भेजा है। कहते हैं कि एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर। कमाल की बॉलिंग करें, 2 झटके हैट्रिक पे आ गए। नहीं, बीच में एक रन आया था। मोहित घरत ये भी अजीब खिलाड़ी हैं, जब विकेटें लेते हैं तो गुच्छों में लेते हैं। मोहित घरत राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, आगे रखी हुई गेंद थी, बल्ले के अंदर लगी, गेंद स्क्वायर लेग पे लुढ़क गई, 1 रन। प्रथमेश मात्रे का खाता खुला, कुल स्कोर 9 रन 2 विकेटों के नुकसान पे। दीवा स्पोर्ट दीवा स्पोर्ट्स के कप्तान को पता है कि कारेवली एक ऐसी टीम है जो कोई भी मारेका हासिल करने की काबिलियत रखती है। पपिया खारिक का रहना कारेवली टीम में एक नई जान भरता है। फुल टॉस गेंद स्विंग कर दिया है, अब की बार गेंद मस्तक पे दस्तक, 6 रन। कमजोर चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळतोय। हे रिप्ले मध्ये आपण पाहू शकता। अच्छा स्ट्रोक खेला वहां पे अजय भुईर ने। 6 रन के बाद 1 ओवर की समाप्ति, मिला जुला ओवर रनों को हम देखें तो अच्छा टोटल बना लिया है, क्योंकि 50+ वन ऑफ द गुड टोटल। और विकेटों को देखें तो फिर कारेवली ने भी 2 विकेटें ली है। पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 2 बाद दिवसपूर दिवा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावा। खेल की समय आपको जो दिया गया है पहले 3 ओवर के लिए 15 मिनट का। आप देख रहे हैं इस वक्त नक्कीच थोडंसं नक्कीच टीम मीटिंग सध्या सुरू आहे, तर आपण नक्कीच पुन्हा एकदा सर्वांची आवर्जून नावा घेऊया। या आज पुन्हा एकदा आपल्या या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक, उपतालुका प्रमुख आणि त्याचबरोबर आमचे शाखा प्रमुख सुरेश बालू पाटील साहेब मॅचचा आनंद घेत आहेत। खेल की शुरुआत होती हुई दूर वाले छोर से गेंदबाजी की कमान इस वक्त महेश भोला ने अपने ही हाथों में ली है। महेश भोला सामना करेंगे प्रथमेश मात्रे। इस वक्त दोस्तों हमें महाराजा छत्रपति क्रीड़ांगन टिमगर भादवड़ में जड़ में गेंद थी, टर्न कर दिया ऑन साइड में, 1 रन। मोहिली से किरण पाटिल ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं। उन्होंने इस टूर्नामेंट के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं। बड़ा नाम है स्पॉन्सर दुनिया में और अधिकांश बार वो टेमुली जैसी टीम को स्पॉन्सर करते हैं। अच्छी गेंद से शुरुआत, महेश भोला ये कमाल के कैप्टन हैं, बहुत ही कूल कैप्टन है। सामना कर रहे हैं अजय भुईर। ओ क्या गेंद थी, क्या गेंद थी, पूरी तरह से गेंद ने छटा दिया था, वहां पे 1 रन आता हुआ। स्कोर आगे बढ़ता हुआ कुल पहुंचा है 17 रन। इस वक्त ऑनलाइन इस मैच को देख रहे हैं शाहजैन अरफात भाबे। सामने की ओर से मुड़ते हुए महेश भोला, स्वीप किया है, झाड़ू स्ट्रोक है,
डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी हैं, 1 रन। देखिए दोनों तरफ की जो फील्डिंग है वो बहुत लाजवाब है, और जब लड़ाई शेरों की रही तो फिर आपको छेद करना होता है। महेश बोला, मिनीश पाटिल फैम टीम है, मिनीश 11 जीबी स्पोर्ट कारिवली। ऑफ स्टंप के बाहर जगह दी थी, कट करना चाहते थे, डायरेक्ट थ्रो, और देखना है क्या कुछ हुआ है, क्या कुछ हुआ है। यस शानू कुरैशी तीसरे अंपायर को पूछा है, रनआउट वाइड घोषित किया अंपायर ने वहां, लेकिन देखना है क्या प्रथमेश मात्रे आउट हुए हैं या नहीं। वाइट के लिए भी तीसरा अंपायर लिया है क्या, और रनआउट के लिए, दोनों के लिए लिया है? रनआउट है, वाइट के लिए लिया है। प्रथमेश आपको जाना है, आपके लिए लाल बत्ती जल चुकी है। वाइट गेंद है, लेकिन प्रथमेश मात्रे आउट होके जा रहे हैं। कुल स्कोर 18 रन दीवा स्पोर्ट दीवा का, 19 रन। सुभाष आपको क्या लगता है, क्या सोचूंगी दीवा की कॅप्टन की? इथून मात्र आपण पाहतो या 4 षटकाचा सामना आहे आणि या 40-45 प्लस जाण्याचा प्रयत्न नक्कीच दिवा स्पोर्ट दिवा संघाचा असणार आहे। खेल की शुरुआत होती हुई नए बैटर मैदान में आते हुए दीवा स्पोर्ट दीवा की तरफ से आशीष पाटिल, युवा। देखिए दीवा वालों ने भी कुछ ऐसे युवा खिलाड़ी लाए हैं जिनमें काफ़ी टैलेंट है। सामना कर रहे हैं गेंदबाज महेश भोला का, टीम के कैप्टन है मिनीश 11 कारिवली के। स्विंग एंड मिस, कमाल की बॉलिंग कर रहे हैं आज महेश भोला। नक्कीच कंट्रोल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, फार एंड करून महेश भोला जो सध्या संघनायक आहे, आणि या सामना देखील दिवा संघाचा संघनायक करताना आपल्याला पाहायला मिळते आशिष पाटील। यानंतर होणारा सामना वीर जय बजरंग कारिवली आणि धनेश 11 कुकसे टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे आपण। महेश भोला, गति परिवर्तन लेकिन चूक है, लाइन खराब, 1 रन। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 20 पे पहुंचा है। इस वक्त बेस्ट ऑफ लक करण पाटिल दीवा स्पोर्ट दीवा को आई है, और ये विशेष करने वाले हैं जंगली रमी इंटरप्राइजेस। वाह, नीलम रवि जादव ऊपर लगी है, ये बड़ी विकेट हो सकती है, और हो गई। कहाँ छूटते हैं विकेट कीपर जयेश मात्रे से कैच। जंगल में शेर से शिकार कम छूटते हैं, और जयेश मात्रे से कैच कम। आपण पाहू शकता रिप्लेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मध्ये डोकं स्थिर नव्हतं, डोकं आकाशाकडे, आणि चेंडू देखील आकाशामध्ये पाहायला मिळतोय, आणि अखेर जयेश पाटील चेंडू खाली सेफ एन। आणखीन एक फलंदाज बादून फॅलमध्ये परतताना। अभी भी हम देखें तो दीवा स्पोर्ट दीवा का जो टोटल है 2 ओवर की समाप्ति के बाद वो 20 है, और 4 विकेटें उनकी गिर चुके हैं। लेकिन अजीब भुईर वहाँ पे अभी भी मौजूद है, और नए बैटर राहुल मात्रे। देखिए राहुल मात्रे भी कमाल के खिलाड़ी हैं। नेहमीच तो सलामीला आपल्याला पाहायला मिळतोय, यावेळी मात्र मधल्या फलीमध्ये तो पाहायला मिळत आहे। महेश पाटिल उर्फ भोला
फुल टॉस गेंद पल्ले पे पूरी तरह नहीं आई, लुढ़क कर पहुंची आउटफील्ड में, 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है दीवा स्पोर्ट दीवा का 21 रन 4 विकेट। अब जाकर 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 21 रन में 4 विकेटें गिरी है। कहीं ना कहीं 2 अच्छे बैटर हैं, खासतौर से अजय भुईर। ये अजय भुईर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला आहे वीर बजरंग कारिवली विपक्ष धनेश एलोन कुक्षे या 2 संघामध्ये। और दोनों कैप्टन को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। अगला मुकाबला वीर बजरंग कारीवली और धनेश 11 कुक से। धनेश का नाम आए और भिवंडी के विजय मालिया पांडुरंग थर्मा पाटिल का नाम ना आए तो ये अलग बात होती। अजय भुईर ऑन 8, राहुल मात्रे ऑन 1, एंड ऑफ द सेकेंड ओवर 21 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। समय ज्यादा लिया जा रहा है, महेश बोला। गेंदबाजी में पंकज उछाल दिया है, गेंद हवा में है, फील्डर नीचे और कमाल का कैच। प्रतीक नाईक थे वहां पर, आउट हो गए राहुल मात्रे। प्रतीक नाईक सेफ यांना आपण पाहतोय आणि या खेळाडूने या स्पर्धेमध्ये आज पहिल्या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक देखील घेण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे। देखिए पंकज मात्रे एक ऐसे गेंदबाज है, उनके पास रफ्तार नहीं लेकिन दिमाग है। वो अक्सर गेंदों को वेरिएशन के जरिए अब कहीं ना कहीं दीवा स्पोर्ट दीवा की कठिनाइयाँ बढ़ती हुई 21 पे 5 नए बैट्समैन नंदू पाटिल, रूपेश क्रूपेश को भेजा है, क्रूपेश मात्रे। क्रूपेश को अच्छा खेल पेश करना होगा, जबकि टीम दबाव में है। पंकज मात्रे क्रूपेश मात्रे के लिए दीवा स्पोर्ट दीवा 21 पे 5, कम से कम 40 के ऊपर तो देखना ही होगा। जड़ में गेंद, अच्छी सोच, छोटी बैकलिफ का इस्तेमाल, डीप मिड ऑन पे ड्राइव, 1 रन। 22 पे पहुंचा है स्कोर, 5 विकेटों के नुकसान पे। निम्मा संघ गारे धावांमध्ये संघाची धावसंख्या 22 धावा। अजय भोयर 2 विंडोज से भी टेलीकास्ट दिखाया जाएगा। क्रीज में पीछे जाके टर्न किया है, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम। 1 रन आता हुआ स्कोर 23 रन 5 विकेट। 23 for the loss of 5 wickets so far. ऑफ स्टंप के बहुत बार गेंद वाइड घोषित किया है अंपायर शानू कुरैशी ने। ऑनलाइन शाहिद खान मैजेस्टिक जुड़ चुके हैं, जिनके बिग शो को देखना ना भूलिए। पीटीसी ओपन ग्रामीण और BC4 का संगम, एकता ट्रॉफी पड़गा, एकता में आपकी सफलता। 2 तारीख से 5 तारीख तक डे नाइट नए साल में। क्रीज में पीछे जाके ड्राइव किया है, लॉन्ग ऑफ पे 1 रन। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र तिथे नकार दिला जातोय। कमाल की किफ़ायती गेंदबाजी कर रहे हैं। 25 रन 5 विकेटों के नुकसान पे। पंकज मात्रे को देखिए, बिल्कुल बल्लेबाज को रूम नहीं दे रहे हैं और बल्लेबाज धूम भी नहीं मचा रहे। फुल टॉस गेंद, अब की बार मौका था लेकिन उसको गंवा दिया बल्लेबाज ने। अजय भुईर आज नो बॉल बीमर। फ्रीट आता हुआ ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा। तीसरे अंपायर की मदद फील्डिंग साइड ने ली है। ये नो बॉल किस लिए दिया गया है?
बीमर के लिए। अब रिव्यू किसने लिया है? फील्डिंग साइड। पंचांच्या निर्णयाला नक्कीच आव्हान इथे या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने दिलेले आहे. नक्कीच या मुख्य व्यासपीठावर दिनेशदादा चौगले यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. भिवंडीचे अजून एक लेजंड आपल्याशी जोडलेले आहेत या स्पर्धेमध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सध्या सामना आपण पाहताय, एका बाजूला कारिवली टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहताय दिवा स्पोर्ट दिवा. कृतिक म्हात्रे कारिवलीवरून या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपला गावातील संघ खेळत आहे त्या संघाला ऑल द बेस्ट सांगितलेलं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान रवी तिवारी यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तीसरे अंपायर परेश महाजन है. तसेच पंडित भोईर साहेब देखील उपस्थित झालेले आहेत या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अजय आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आणि रवींद्र गुलबी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. लगातार ये देखिए, अब यहाँ पे बिल्कुल यहाँ जाके बैट को रोकना है. यहाँ जाके बल्ले को रोकना है. गेंद जब बल्ले से टकराएंगी वहीं पर आपको म्यूट करना है, पॉज देना है. यस, अब सही टेलीकास्ट. बीमर है. लवेश नाईक यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा? बल्लेबाज के पास ये अच्छा मौका है. कृपेश जो कि बहुत ही तगड़े खिलाड़ी हैं, सामना करें पंकज मात्रे का. इस मरतबा अच्छी गेंद. देखिए कारपेट ड्राइव आ रहे हैं, कोई भी बड़ा शॉट नहीं आया है. उसका कारण है कि बॉलिंग हैज बीन अ वेरी वेरी टाइडी फ्रॉम पंकज मात्रे. नक्कीच आपण पाहतोय या अगोदरच्या गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि पंकज म्हात्रे देखील चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दीवा के बल्लेबाजों की कठिनाई है कि वो ऊपर से नहीं मार रहे. अब की बार फिर कारपेट ड्राइव. फील्डर मौजूद हैं, सिर्फ एक रन. ओवर चलता हुआ इस वक्त समाप्त हो चुके हैं. तीन ओवर की समाप्ति पे दीवा ने केवल 29 बनाए, 5 विकेट. आपको लगता नहीं कि दीवा के पास भी बॉलिंग अच्छी है, लेकिन कम से कम आपके पास 40 रन तो चाहिए बचाने के लिए 40+. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. सुभाष धुमाल 2 मिनिटं फक्त एक स्वागत आणि सन्मान करूया आपण. कुक्षेगावचे एक जबरदस्त क्रिकेटर कल्पेश पाटील अर्थात बबलू याचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. सचिन भाऊ तरी यांचे जवळचे मित्र आहेत, त्यांचा हा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करत आहोत. या स्पर्धेचा यादगार सन्मान चिन्ह आपण देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. आपण आलात या स्पर्धेमध्ये. मित्रांनो कुठेही जाऊ नका, कल्पेश पाटील बबलूचा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर देखील. धन्यवाद. नक्कीच वंडर बॉय पीटीसी बबलू पाटील देखील धनेश्वर कुक्षा संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. बिल्कुल, राज पाटिल भी आए हैं. देखिए दीवा और कारिवली का मैच लेट कबीर निर्मल ट्रॉफी साहिल केनी और गणेश केनी के शो में हुआ था, जहाँ पे जीत कारिवली की हुई थी. और यहाँ भी आप दबाव में, और साहिल केनी ने इस बादौड़ भी धमाका को हार्दिक शुभकामनाएं दी है. धन्यवाद आपका. कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, कारण 3 षटकामध्ये मोठ्या बॅकलिफ्टचा वापर करून दिला, डोकं वर काढू दिलं नाही. प्रतीक जिन्होंने आज हैट्रिक किया है, प्रतीक नाइक, बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव. लेकिन कमाल की फील्डिंग हो रही है. क्या फील्डिंग हो रही है और क्या थ्रो है. नक्कीच टाल्यांची दाद देखील आहे फिल्डिंगला दिली जाते. अक्षय पाटिल थे वहाँ पे, गजब का थ्रो पहुंचा था उनका, बिल्कुल स्टम्प्स के ऊपर. अगले मैच में हम और एक और मशहूर विकेट कीपर सुजीत नाइक को देखने जा रहे हैं. इस मरतबा टर्न कर दिया है बहुत ही खूबसूरती के साथ. 4 रन
हालांकि जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेला था. मात्र रिझल्ट चांगला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालं धनेश शिलोन कुक्ष विपक्ष नीलम नाईक लवेश नाईक फॅम टीम वीरबजरंग कारिवली या दोन संघामध्ये. चौकी की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 34 पे पहुंचा है. ये स्कोर अगर ना 40 और 45 के बीच में रहा तो मैच बहुत कड़क होगा. उछाला है, मिस टाइम है, फील्डर नीचे आ रहे हैं. आपकी बार महेश बोला से कैच छूटा है. एक ही रन लिया वहां पर. 35 रन. 3 गेंदें बची कुछ करने के लिए अजय भुईर के पास. ना जाने आज अजय भुईर कुछ अच्छे शॉट के लिए लेकिन कुछ बुझे बुझे से भी हैं. फुल टॉस गेंद, फिर एलिवेशन नहीं है और अब की बार आउट हो गए अजय भुईर. देखिए फुल टॉस गेंद को भी वो मार नहीं पाए. जब आप दबाव में रहते हैं तो फिर आपके कांधे भी साथ नहीं देते हैं. आणि तेच चित्र इथे देखील पाहायला मिळालं हे आपण पाहू शकता. डोकं स्थिर ठेवू शकला नव्हता आणि कॉट अँड बॉलच्या रूपाने या फलंदाज बाद होते अजय भोईर. चांगली गोलंदाजी इथे देखील पाहायला मिळते. प्रतीक नाईक हे पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. फुलटा चेंडू होतो मात्र त्याचा पुरेपूर फायदा अजय भोईर याला उचलता आला नव्हता. नेक्स्ट बैटर प्रीतिश पाटिल. प्रीतेश पाटिल हैं. 2 गेंदें बची है. दीवा वाले चाहेंगे बड़ा स्ट्रोक आए, कारेवली वाले चाहेंगे विकेट आए. अच्छा स्ट्रोक है लेकिन एक बात है, आप पूरी 24 गेंदों को देखिए. अगर एक गेंद को हम निकाल दें तो अब तक की 22 गेंदों में बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं दिया है. बॉलिंग हैज बीन एक्स्ट्राऑर्डिनरी फ्रॉम कारीवली, मिनीश एलेमन and fielding has been terrific. महेश बोला प्रतीक नाइक सामने से आते हुए आपकी बार फोर्स किया है लेकिन पीछे खिलाड़ी है विशाल. बढ़िया कैच. जिसने कोशिश की वो डगआउट में गया. आणखीन एक फलंदाज इथे मात्र झेलबाज रूपाने क्या? बाद होताना पाहायला मिळतोय. चार ओवर समाप्त हो चुके हैं. यस, कुल मिला के रन बने 37 और 38 की चुनौती रखी है. एक बात है, आर्यन का जादू चल गया तो फिर कारेवली के लिए भी डगर आसान नहीं रहेंगी. लेकिन ओवरऑल मिनीश इलेवन कारेवली ने जो बॉलिंग की है वो लाजवाब है. कौन बनेगा इस मैच का विजेता? माइक्रोफोन को लीड करेंगे कंप्यूटर कमेंटेटर शुभात धुमाल और उनका साथ निभाएंगे विशाल पाटिल. आपण टॉसकडे इथे बोलणार आहोत. यस सन्माननीय पाहुणे उपस्थित विशाल आहेत. पाटिल. सन्माननीय पंकजजी माळी आणि त्याचबरोबर मी रितेश घरत जे वसईवरून या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत त्या भाऊजींना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आमच्या पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. वसईवरून आमचे भाऊजी इथं उपस्थित झालेले आहेत आणि पंकज भाऊ उपस्थित झालेले आहेत. जाऊया सुभाष धुमाल यांच्या सोबत टॉस बॉक्समध्ये. थँक्यू सो मच संदेशजी पाटील सर. आपण टॉस इथे करणार आहोत. यानंतर होणारा सामना धनेश इलेवन कुक्से त्यांचा अगेन्स्ट आपल्याला बॅटल पाहायला मिळेल. वीर बजरंग कारिवली संघ इन ॲक्शनमध्ये दिसेल. आमच्या मान्यवरांच्या शुभेच्छामुळे इथे टॉस करणार आहोत. टॉस इथे केला जातो आणि दोन्ही टीमचा कॅप्टनला सांगेल हेड अथवा टेल अशी मागणी करायची आहे. कोण करेल? कारिवली टीमचा कॉल असेल. टेल्स अशी मागणी आहे अँड इट इज
हेड आला म्हणजे टॉस कुकसे टीमने जिंकला. आपण टॉस विनिंग कॅप्टनला गिफ्ट देणार आहोत जो आम्हाला विशाल मनोहर म्हात्रे साहेबांनी पुरस्कृत केला. गिफ्ट नंबर दिला जातो. टॉस विनिंग कॅप्टनसाठी गिफ्ट आहे जो आम्हाला विशाल मनोहर म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. त्यानंतर आपण थोडी चर्चा देखील दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत इथे करणार आहोत. पण त्याआधी आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. थोडी चर्चा दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत आपण नक्कीच करूया. मित्रा, सर्वप्रथम टॉस जिंकला, मॅच 5 ओव्हरची असेल, सो निर्णय काय? फिल्डिंग करणार आहेत. आणि आतापर्यंत कुकसे टीमसाठी हा सीझन, हा हंगामा कसा गेलाय? चांगला गेलाय. आता चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक प्लेअरने 100% देण्याचा प्रयत्न करावा. आणि या क्रीडांगणावरती तो खेळणार आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. आणि भादवड 20 हे आयोजन जे राखलंय, जेव्हा मैदानाचा आनंद आला, हे डेकोरेशन, हा माहोल पाहून कसं वाटलं, काय म्हणशील या स्पर्धेविषयी? खूप छान आयोजन केलं आहे आणि खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद करतो. आणि हा प्रश्न आवर्जून विचारेन की लास्ट सीझनमध्ये जो तुमचा स्क्वॉड होता तोच आहे की कोणते नवीन खेळाडू या सीझनमध्ये तुमच्या टीममध्ये? तोच स्क्वॉड आहे आणि चांगले खेळतात प्लेयर. बेस्ट ऑफ लक टीम कुकसे. कारिवली टीमचा कॅप्टन आमच्या समवेत. जर टॉस तुम्ही जिंकला असं तर निर्णय काय होता? आम्ही बॅटिंगच घेतली असती. म्हणजे अगदी प्लॅन देखील रेडी असेल. सो 5 ओव्हर की जर आम्ही या टोटलपर्यंत पोहोचतोय तर टोटल आम्ही कुकसेच्या अगेन्स्ट डिफेंड करू शकतो. आम्ही टोटल्स असं ठरवून खेळत नाही आहे. जसं आमचा खेळाडू म्हणजे स्ट्राईक रेट बघून खेळतात आणि जशी मॅचची सिच्युएशन असेल तसं खेळतात. आणि आवर्जून हा प्रश्न मला तुमच्या टीमला विचारायचा वाटतो कारण एक नवीन टीम आहे. सो त्या अनुषंगाने या सीझनमध्ये वीर बजरंग कारिवली टीमचं काय लक्ष, काय ध्येय असेल की कशा प्रकारे संपूर्ण सीझनमध्ये परफॉर्म करायचं आहे? फक्त परफॉर्मन्स चांगला काढायचा आहे. हार जीत, जर परफॉर्मन्स चांगला झाला तर हार जीत निश्चित. आपण जे लकवर डिपेंड नाही आहे. आपण मेहनत करत राहू आणि चांगलं खेळत राहू. अगदी चांगलं म्हटलं तुम्ही. शेवटचा प्रश्न आज असेल या स्पर्धेविषयीचं तुमचं मत? खूपच चांगली विकेट आहे. सॉईल विकेटवर मी प्रथमच खेळत आहे या टायमाला आणि विकेट बनवताना करेशजीनी जी मेहनत केली आहे त्या मेहनतीला सलाम आहे. आणि असं आयोजन म्हणजे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि यापुढे देखील असंच आयोजन करशील अशी मी आशा बाळगतो. बेस्ट ऑफ लक टीम कारिवली. टॉस इथे कंप्लीट झाला. टॉस जिंकला धनेश 11 कुकसे टीमचा कॅप्टन आणि सांगितलं की ते प्रथमतः फिल्डिंग करणार आहेत. आणि अगदी आता सेकंड इनिंगला देखील सुरुवात होईल. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. ग्रामीण धमाका 2024. धन्यवाद विशाल पाटील. आव्हान दिलं गेले ते 38 धावांचं, कारण पहिल्या इनिंगमध्ये 37 धावा धावपलीकर 4 षटकामध्ये पाहायला मिळालं होतं. आणि 38चं लक्ष इथे मात्र मिनेश पाटील फॅम टीम जबरदस्त कारिवली संघासमोर दिलं गेलेलं आहे. आर्यन भोईर गोलंदाजी ट्रॅकवर, तर सलमी जोडी पाहतो आपण मैदानामध्ये प्रतीक नाईक आणि त्याच्यासमवेत महेश पाटील. पहिलं षटक आर्यन भोईर गोलंदाजी ट्रॅकवर, पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. इथे मात्र आपण पदे कार्पेटचे सारे एक्स्ट्रा को रिझर्वमध्ये टोललेलं आहे. एक सिंगल रन्स पूर्ण, दुसऱ्या धावण्याचा थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळते अजय भोईरकडून. आणि या थोडीशी ढील दिली गेली होती आणि परिणामस्वरूप एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करताना आपण बघतोय प्रतीक नाईक. 2 धावेने स्वतःच आणि संघाचं अकाउंट देखील प्रतीक यांनी ओपन केलेलं आहे. आणि जर आपण पाहिलं तर लक्ष देखील चांगलंच ठेवलं गेलं आहे, कारण अंडर फ्लडलाईट्स 9 रन 10 रन प्रति ओव्हर देखील बनवणं हे सोपं कार्य नाही. आणि त्याच पलीकडे दिवा स्पोर्ट्स दिवाकडे गोलंदाजी क्रम देखील चांगला आहे. नक्कीच आर्यन भोईर इथे मात्र स्विंग अँड मिस, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी आउटसाइड टू ऑप्शन हा चेंडू हाताळला होता आणि निघून जातोय एक्स्ट्राच्या. त्यामध्ये रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता. बघा बॅट चालवली होती कारण पंच करायचा होता, कारण जर आपण ऑफसाईड क्षेत्र पाहिलं तर एकच फिल्डर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला आहे आणि त्याला भेदण्याचा प्रयत्न प्रतीकचा लागला, बट हा चेंडू निर्धाव. आर्यन भोईर राईट अमोर द स्टंप. इथे मात्र दिशा भरकटतोय या फलंदाजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र आपण विशाल पाटील पाहतोय की जास्त दूर ठेवला जातोय. दूर नव्हे तर फारच दूर ठेवला, कारण व्हाईट बॉल देखील आहे, अतिरिक्त रन देखील इथे मिळेल. धावफलक आता पुढे जातो 3 धावा धावफलकावरती. पण असं वाटतंय की एक नेक टू नेक फाईट या मॅचमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच, कारण दोन्ही संघ आपण बघतोय या मात्यभर संघ आहेत. इथे मात्र मिस टाइम फटका आहे आणि इथे या झेल पकडला तर गेलेला आहे.
क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज आणि फाईन लेगचा फिल्डरने काय कॅच पकडली आणि हे सुनिश्चित केलं की हा पहिला आणि हा मोठा धक्का लागला. कारण प्रतीक नाईक जो सध्याचा घडीला मॅन इन गोल्डन फॉर्म या मॅचमध्ये आता निराश करतो. नक्कीच सिद्धेश पाटील याचं कौतुक करावं लागेल. कुठेही पिक्चरमध्ये नव्हता, फटाक पोस्टर निकला हिरो असं त्याबद्दल म्हणता येईल. आणि ते असतं ना धुमाल सर की एंट्री लेट जरी चालेल बट थेट झाली पाहिजे. आणि सध्या सगळीला एकंदरीत असं वाटलं की शॉर्ट थर्डचा फोल्डर कॅच पकडेल, बट मागणं सिद्धेश आला आणि त्याने कॅच पकडली. महत्त्व या गोष्टीचं राहिलं की पगला आणि हा मोठा धक्का आता इथे दिला आर्यनने. नक्कीच मॅन इन फॉर्म आपण बघतो कारिवलीचा वंडर बॉय प्रतीक नाईक या सामन्यामध्ये विशेष काही करू शकला नाही आणि अगदी स्वस्तात बाद होऊन पॅलमध्ये परतले. न्यू बॅटर एक्सपिरियन्स कंपनी सचिन घरत आता मात्र आपल्याला वनडाऊन पोझिशनला केल्यासाठी पाहायला मिळतोय. बघा जी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली की अंडर फ्लडलाईट्स या क्रीडांगणावरती चेसिंगमध्ये 9 किंवा 10 रन प्रति ओव्हर बनवणं देखील कठीण राहिलंय. इथे मात्र सुरेख चेंडू, परफेक्ट यॉर्कर आणि आणखीन एक फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतताना सचिन घरतला जावे लागेल परत. एवढीच आहे. नक्कीच ट्रिपल एचच्या माध्यमातून भादवड बी धमाका सध्या पोचत नाही आहे. ट्रिपल एचच्या माध्यमातून आमचे जॉईंडर आपण जातीने लक्ष घालायचं आहे आणि आमचा हा भादवड बी धमाका नक्कीच सर्वांच्या घरी ट्रिपल एचच्या वाहिनीवर पोचेल याच्यावर आपण लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद. आणि भरपूर सारी प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. वन्स अगेन आपण रिप्ले पाहूया की बॅटर कशा प्रकारे आउट झाले होते. लेग बिफोर विकेट, आर्यनचा बॉल अतिरिक्त गतीने होता आणि अगदी जर आपण पाहिलं ना तर करेक्ट ऑफ स्टंपला हिट झाला असता. नक्कीच आपण पाहतो पंच अगदी योग्य निर्णय देतात. अंपर का डिसिजन विशाल पाटील स्ट्राईक जितना क्लिअर आहे. बघा जर आपण पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती महेश थोडी चर्चा करत होते. बघा फर्स्ट रिॲक्शनमध्ये मला देखील असं वाटलं की इम्पॅक्ट बाहेर आहे की काय, बट जेव्हा आपण स्लो मोशनमध्ये पाहिलं तेव्हा आपल्याला समजलं की इम्पॅक्ट इन लाईन अँड विकेट सेटिंग, म्हणजे निर्णय योग्य दिला अंपायर्सने. 2 चेंडूमध्ये 2 मोठे धक्के दिलेले आहेत आर्यन भोईरकडून. फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय आणि हॅट्रिक बॉल आहे. पाहूया विकेट हॅट्रिकवर आर्यन भोईर. कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, अगदी ऑफस्टॉप हा चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करताना आपण बघा आर्यन भोईर आणि हार्ड लेंथ गोलंदाजी करतो. आणि हे अशी गोलंदाजी पाहिल्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेल स्टेन त्यानंतर मिचेल जॉन्सनला जर तुम्ही कधी ॲशेसमध्ये पाहिलं असेल, हार्ड लेंथ गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते त्याचे ज्वलंत उदाहरण या ओव्हरमध्ये आर्यन भोईर प्रस्थापित करतोय. इथे मात्र फ्लिक केल्या चेंडूला, मात्र सरळ स्क्वेअरलेगच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज बाद होतो ना जयभजन कारिवले या संघाचा. बघा पिकअप स्ट्रोक होता बट डिलिव्हर फिल्डरच्या हातामध्ये झाला. जिथे हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर डिलिव्हर करायचा होता. बघा डिलिव्हर आणि कॅच देखील आशिषने भरपूर चांगली पकडली, कारण रनिंग कॅच होती, डीप मिड विकेटवरती तो होता आणि ही रनिंग कॅच कंप्लीट केली आशिषने. आणि हा तिसरा धक्का. आता या चेजमध्ये फार मी म्हणेन प्रश्न आता उभे झालेत की यापुढे इनिंग कोण चालवेल, इथनं या मॅचमध्ये कमबॅक कारिवली टीमला कोण करून देईल, कारण 3 फलंदाज डगआउटमध्ये आता गेलेत. मोहित घरतला खरं तर बढती दिली होती या संघ नायकाने, मात्र तो आपण बघितलं तर 0वर बाद झालेला आहे. न्यू बॅटर आता मात्र अक्षय पाटील खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. गेल्या सामन्यामध्ये नक्कीच षटकांची तिकडी त्यांनी पूर्ण केली होती. इथे मात्र आपण पाहतोय 3वर 3 ही स्थिती देखील कारिवली संघाची पाहायला मिळते. आणि आता असेच आपण म्हणूया की आर्यन भोईरने टॉप ऑर्डरची कमरच तोडली, कारण 3 फलंदाज आपण पाहिले. प्रतीक बाद झाला 2वरती, त्यानंतर 0वरती सचिन बाद झाला, त्यानंतर मोहित देखील 0वरतीच बाद झाला. अगदी पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर आर्यन भोईर यांनी रन कमी देऊन आपण पाहतोय तर फलंदाजीला खिंडार पाडलेला आहे. इथून मात्र एक चांगली भागीदारीची आवश्यकता आहे जयभजन कारिवली संघाला. या लक्ष्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर 38 धावांचं लक्ष आहे आणि ते लक्ष आता मात्र इथे आपण पाहतोय अवघड करण्याचा प्रयत्न येथे दिवसभर युवा संघाच्या गोलंदाजांकडून केला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हर्ष भोईर येतोय.
पहिलं षटक कमालीचं राहिलेलं आहे, कारण आपण बघितलं तर 3 हादरे दिलेले आहेत आणि फक्त इनमिन 3च धाव खर्च केले आहेत आर्यन भोईर याने. त्याच्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरप्लेचं षटक जरी नसले तरी मात्र पॉवरफुल गोलंदाजी आर्यन भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. आणि हे आवश्यक देखील होतं, कारण जर पाहिलं गेलं जे टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं गेलं 38 बनवायच्यात. सेकंड ओव्हर आता सुवर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडनं हर्ष भोईर डावकुरा शैलीचा आणखीन एक अप्रतिम गोलंदाज तयार होतो. सामोरे जाईल फलंदाज महेश पाटील. महेश बोला. इथे मात्र रिधममध्ये चुकतोय, या पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. बघ, कालचा दिवस ज्या गोष्टी घडल्या त्याची माहिती थोडी मी पोचवेन. कालच्या दिवसामध्ये मला आठवतं की जयदुर्गा टेमगरपाडा बी आणि MS11 धाकटी डहाणू टीमचे मॅच 35 धावांपर्यंत 35 धावांचं लक्ष होतं आणि लास्ट ओव्हरपर्यंत ती मॅच गेली होती. आणि कालच्याच दिवसामध्ये बघा 2 चेंडूंवरती 1 धाव देखील डिफेंड टेमगरपाडा बी टीमने करून दाखवली होती. म्हणजे काहीही होऊ शकतं, पण शक्य करण्याची हिंमत जिद्द तुमच्यामध्ये असावी लागते ॲज अ प्लेअर. नक्कीच क्रिकेटमध्ये हिंमतला खूप किंमत आहे, कारण क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि खेळ बदलायला देखील वेळ लागत नाही. दरम्यान पंचांचा वाईटचा इशारा होतोय. आव्हान ते धाव वाईटच्या रूपाने. बुडत्याला काडीचा आधार. संघाची धावसंख्या सिंगलने वाढून होते, स्कोरबोर्डवर 4 धावा. बघा, पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने जो विजयाचा रोड मॅप मी म्हणेन सेट केला आर्यन भोईरने, आता त्या मॅपला फॉलो करायचं आणि त्यासाठी इथे गोलंदाजी योग्य होणं आवश्यक. हर्ष भोईर इथे मात्र चेंडूला हुक केलेला आहे. हुकचा फटका, चेंडू निघून जाईल सीमा पार. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच अतिशय या लावजवाब क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी या धावा सेव्ह करताना आपण पाहतोय. प्रितेश पाटील, सिद्धेश पाटील यांचे बंधू आहेत आणि काही कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. प्रितेश आणि उंच असा फिल्डर आणि हाईटचा चांगलाच वापर त्याने लॉंग लेगला केला असंच मी म्हणेन. चांगली फिल्डिंग राहिली आणि इन बिटवीन फक्त एकच पूर्ण झाले. असं वाटलं की 2-3 होऊ शकतात, बट ते झालं नाही आहे. म्हणजे तब्बल 3 धावांचं संरक्षण प्रितेश पाटील याने केलेलं आहे. प्रितेशाचं अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 5 धावा. संघर्ष करावा लागतोय आपण बघूया जयपासून कार्लिवली संघाच्या फलंदाजांना धावांसाठी, कारण गोलंदाजी देखील तेवढा चांगल्या क्वालिटीची होत आहे. एजन गॉन. आणखीन एक फलंदाज बाद होताना जयपासून कार्लिवली संघाचा यावेळी अक्षय पाटील यांना जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. बघा, मिस्टेक कुठे झाली, कारण आधीच आपण जर विचार केला तर लेफ्ट आर्मर आहे, पडल्यानंतर बॉल अँगलने बाहेर जातो आणि तिथनं जर आपण विचार केला ही लाईन जर आपण पाहिली तर वाईड ऑफ स्टंप होती आणि तिथनं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. आणि तुम्हाला जर हे असतं ॲज अ बॅटर जेव्हा तुम्ही अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करताना तेव्हा मोस्ट ऑफ चान्सेस असतात की बॅटची एज तरी लागते अथवा स्ट्रोक मिस्टायमिंग तरी होतो. आणि मागील चेंडूवरती एज लागली आणि विकेट किपर ॲडव्होकेट प्रथमेश म्हात्रेने का कॅच पकडली. आज सांगायचं झालं तर प्रत्येकी विभागामधनं प्रत्येकी फील्डमधनं व्यक्ती क्रिकेट खेळतो आहे, कारण आज ॲडव्होकेट्स असो, डॉक्टर असो, पोलिसांना देखील आपण क्रिकेट खेळताना पाहतो आहे. त्याचप्रमाणे ॲक्टर, डान्सर्स सर्व विभागामधनं आज प्रत्येकी व्यक्ती क्रिकेट या खेळाला पसंती देतो. आणि हा खेळच असा आहे, कारण या खेळापासून कोणी दूर राहू शकत नाही. नक्कीच जय बजरंग आणि वीर बजरंगसाठी शुभेच्छा आहेत आमच्या पंच विक्रम नाईक यांच्या माध्यमातून. आणि या आयोजनाला आणि खास करून समालोचन कक्षाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद नाईक सर, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. एक उत्कृष्ट नक्कीच पंच आहेत आणि ती नक्कीच ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. न्यू बॅटर आपण बघतो जयेश म्हात्रे. आता मात्र पूर्णपणे मदार महेश पाटीलने जयेश म्हात्रे फलंदाजावर येऊन ठेवले आहे, कारण आपण पाहतोय अडचणीत सापडले आहे जयपासून कार्यावले या संघ. आणि मला असं वाटतं की एक क्विक फायर इनिंग एखाद्या बॅटरीची इथे हवी आहे. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. फटक्यामध्ये ताकद झोकता आला नाही, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. कारण त्याचं वैशिष्ट्य हे देखील राहिलं की लाईन अँड लेंथमध्ये मिस्टेक होतच नाही आहे. कारण आर्यनचं पहिलं षटक जिथे त्याने फक्त 3 दिला, 3 विकेट काढले आणि खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये तर हेच आपल्याला पाहायला मिळालं की खेळ क्रिकेटचा सुरू आहे, बट स्कोर कार्ड फुटबॉलचा पाहायला मिळाला. बट आता इथे धुमाल सर जी गोष्ट मी सांगितली
की एखादी क्विक फायर इनिंग हवी आहे, पण ती कोणत्या बॅटरकडून येईल? नक्कीच आपण पाहतोय जबाबदारी पूर्णपणे या दोन बॅटरवर आहे. यावेळेला मात्र अप्परकटचा फटका, क्षेत्ररक्षक दूर आहे. डीप पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवला जाईल, तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. आता कार्य देखील अवघड होत चाललंय, कारण आस्किंग रेटचा प्रेशर देखील आता वाढत चाललाय. कारण धावफलक आपण जर पाहिलं तर या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू शिल्लक असतील आता येणारे 14 आणि 14 मध्ये अजून देखील बनवायच्या 30 धावा. 14 मध्ये 30 म्हणजे पर ओव्हर जर आपण पाहिलं गेलं तर ऑलमोस्ट आता 14 रन प्रति ओव्हर. त्या अनुषंगाने पर ओव्हर 2 ते 3 मोठे फटके येणं ही गोष्ट मी म्हणेन इथे आवश्यक असेल. कारण चेसिंग मध्ये काय असतं की तुम्हाला परिस्थितीनुसार खेळ करायचा असतो. नक्कीच आपण पाहतोय हर्ष भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पाहिलं आणि जाऊ दिलं, पंचांचा इशारा देखील वाढचा येतोय आणि हा चेंडू मात्र गोलंदाज हर्ष भोईर याला पुन्हा एकदा टाकावं लागेल. वेलकम या व्यासपीठावर शुभागमन होत आहे. अनंत जोशी आणि सोबतच अरविंदजी गुलवी यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रिन्स भोईर यांच्याकडून दिवा संघाला ऑल द वेस आलेलं आहे आणि सध्या ऑल इज वेल देखील पाहायला मिळते. इथे मात्र कडक फटका तर पाहायला मिळतोय. गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. मोके पे चौका, हा चौकार. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा हाय. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा हाय. आता असे कडक फटके हवेत, कारण हेच फटके या मॅचमध्ये जिवंत ठेवू शकतात. ही मॅच टीम कारिवली टीमला जिंकून देऊ शकतात. आणि बाउंड्री इथे आली, बॅटर महेशच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. संघाची धावसंख्या 4 ने वाढून होते ते स्कोरबोर्डवर 13 धावा. आव्हान आपण बघतो 38 धावांचा 38 या लक्ष्याचं पाठलाग मनीष पाटील फॅम टीम अजयबजन कारिवली संघ करतोय. दुसरं षटक मार्गस्थ हर्ष भोईर दुसरं षटक हाताळतोय. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आलेला नाही. चायनीज कट आपण पाहतोय. 1 धाव चोटी या फलंदाज पूर्ण करतायत. एक सिंगल इथे मिळेल आणि जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे खेळ देखील समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक ठीक जाऊन पोहोचलं. 14 लॉस ऑफ 4 विकेट्स टीम मिनिश 11 जे बजरंग कारिवली, म्हणजे जो उर्वरित खेळ आहे येत्या 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता असेल, रिक्वायर्ड असतील 24. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स उपस्थित या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय विकी दिवाने उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत. मी भाऊंना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मानस सन्मान आपण करायचा आहे. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना आपण पाहत आहे विकी भाऊ उपस्थित आहेत. त्यांचा हा मानस सन्मान इथे केला जात आहे. थँक्यू सो मच. आपण आलात या स्पर्धेमध्ये. चेक. त्यानंतर वडीलगावचे पंकज माळी दादा उपस्थित आहेत. त्यांचे देखील मानस सन्मान इथं आपण करत आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करतोय सचिन भाऊ तरे यांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे. चेक. बघा 13 मिनिटं खर्च झालेली आहेत. फक्त 2 मिनिटं तिसऱ्या षटकासाठी आहेत. 2 मिनिटांमध्ये तिसरं षटक जर Thank you. कंप्लीट नाही झालं. कॉमेंट्री बॉक्स स्वागत आणि सन्मान सुरू आहे. पंकज माली वडोली गावचे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान इथं करत आहोत. खास करून सचिन भाऊ यांच्या निमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा मान सन्मान इथे केला जात आहे. या स्पर्धेचे आयोजक प्रणिते मनामध्ये प्रेम निर्माण करणारे सचिन भाऊ तरे आपल्या शुभास्ते मान सन्मान करतायत. हे आपण आपल्या टीव्ही मंडळ पाहत आहेत. स्वागत आणि सन्मान केला जात आहे पाहुण्यांचं. अतिथी देवो भव असं म्हटलं जात आहे. प्रत्येक मान्यवराला सचिन भाऊ तरे आपल्या शुभास्ते सन्मान करत आहेत या स्पर्धेमध्ये. आजचा 5वा दिवस आणि अनेक सन्मान आणि सत्कार आपण बघितले असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 2 षटकांसाठी 13 मिनिटं खर्च केली आहेत आणि हे षटक 2 मिनिटांमध्ये पूर्ण करावं लागेल. नंदू पाटील एक्सपिरियन्स कंपनी आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि इथे मात्र बिग ब्लो. आणखीन एक फलंदाज जावे लागेल टाकोरच्या आश्रयाला. आणखीन एक हादरा जयबजरंग कारिवली या संघाला. आयोजनाला योगदान भारी आमच्या 10 ग्रुपचं.
आवाजच सांगून देतो की मैदानाच्या मध्ये झालं काय आणि हे प्रेक्षक दिवा स्पोर्ट्स दिवाचेच असावे, कारण विकेट गेली आणि फार मोठा धक्का इथे लागला. बॅटर बास झाले. आता महेश बघा, असं एका क्षणाला असं वाटलं की काऊ फेसला क्लिअर केलं जाईल की काय, बट चेंडू जास्त उंच गेला, डिस्टन्स कमी राखली आणि एक चांगली कॅच त्या क्षेत्रामध्ये पकडली. फिल्डर होते रुपेश म्हात्रे होते, एक जबरदस्त कॅच पकडली, कारण चेंडू फार उंच गेला होता आणि अंडर फ्लडलाईट्स असा उंच कॅच पकडणं इतकं देखील सोपं नव्हतं, बट कृपेशने चांगली कॅच पकडली. आता मला असं वाटतं की या परिस्थितीमधनं एकमेव बॅटर जो टीम कारिवलीला बाहेर काढू शकतो आणि विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो तो चेहरा आता मैदानाच्या आतमध्ये पप्या खारीक क्रमांक 7 वरती. पप्या खारीक आणि जयेश म्हात्रे ही चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय. हवेदेवी या संघाला सुदेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्वेश पाटील जयकाबा वेल यांच्याकडून देखील हर्ष भोईर आणि या दिवा संघासाठी अध्यक्ष शुभेच्छा आलेले आहेत. नंदू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर राईट अमोर स्टंप. इथे मात्र ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. मिडविकेट रिझर्वमध्ये क्षेत्रक्षक प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. फक्त एकच धावगणी संधी मिळालेलं पप्या खारे गेला, एका धावेपेक्षा अधिक नाही. आता सिंगल डबलने कार्य साध्य होणार नाही, मोठे फटके इथे खेळावे लागतील, कारण जी गोष्ट मी आधी देखील आजच्या रात्रीमध्ये सांगितलेली आहे की ग्रामीण क्रिकेट प्रत्येकी मॅच नॉकआउट जिंकाल तर पुढे जाल आणि जर हरलात तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. आणि जेव्हा आपण धुमाल सर गावाच्या टीमसाठी खेळतो ना, तेव्हा हार हा शब्द आपल्याला कधी मंजूर नसतो. एकच गोष्ट आपल्याला मंजूर असते ते म्हणजे जिंकणं, पण इथे जिंकेल कोण? जिद्दी क्रिकेट नक्कीच आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र मिस टाईम फटका आहे, क्षेत्रक्षक दुरून चेंडूवर झेपावतोय आणि इथे मात्र आपण बघतो आणखीन एक झेल, आणखीन एक फलंदाज फेल. हे सेलिब्रेशन आपण बघतो गोलंदाज नंदू पाटील याचं. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. बॉल फार उंच गेला, त्यानंतर आर्यन भोईर तिथे होते आणि काय कॅच पकडली आर्यनने. आणि आज आर्यनने हे देखील दाखवून दिलं की आर्यन फक्त गोलंदाजी नाही तर बॅटिंग देखील चांगली करतो, ते देखील आज आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचसोबत हे एक चांगली कॅच इथे पकडली आर्यनने. आणि आता आपण हेच म्हणूया धुमाल सर की या मॅचमध्ये ड्रायव्हिंग सीटवरती टीम दिवा स्पोर्ट्स दिवा नक्कीच पाडत जड नक्कीच आपण बघतोय जयवजंग कारिवली संघाविरुद्ध दिवा स्पोर्ट दिवा या संघाचं, कारण थोडासा पिछाडीवर सध्या कारिवली संघ पाहायला मिळतोय. न्यू बॅटर अक्षय पाटील, आव्हान येते 38 धावांचं आणि सध्या स्कोरवर पाहतोय आपण 15 धावांवर 6 विकेट गमावलेले आहेत जयवजंग कारिवली या संघाने. आता मोठे फटके हवेत आणि या परिस्थितीमध्ये मी तर हेच म्हणेन कारिवली टीमच्या बॅटर्ससाठी की या परिस्थितीमध्ये आता जे प्रिव्हियस काही चेंडूंवरती षटकामध्ये झालं ते विसरून आता उर्वरित समीकरण कशा प्रकारे चेंज केले जाईल याचा विचार करायला हवा. इथे मात्र लॉर्ड फुलटच चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 16वर. बघा प्रेशर आता वाढतोय, मोठे फटके हवेत, बट ज्याप्रमाणे गोलंदाजी इथे केली जात आहे असं वाटत देखील नाही की मोठा फटका येईल, कारण प्रत्येकी चेंडू जर आपण उचलून पाकला तर सटीक लाईन अँड लेंथ आणि समीकरण येते चेंडू शिल्लक असेल 8 आणि 8 मध्ये. आता आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता 22 आता बनवायचा चेंडू 8 बाकी आहेत. येतात 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका किमान इथे यायला हवा. नंदू पाटील सामोरे जाईल फलंदाज पप्या खारीक. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर होता, मात्र प्रॉपर टायमिंग साधलं नाही. धाव घेण्याचा प्रयत्न देखील पप्या खारीक याने केलेला नाही, कारण स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जातोय. बघा सध्याच्या घडीला स्ट्राईक पप्याने स्वतःकडे ठेवली, हा निर्णय कितपत योग्य आहे की अयोग्य आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या शेवटच्या चेंडूवरती नक्कीच मिळेल. बट 7 मध्ये आता 22 मोठा फटका इथे मस्ट हवाच आहे टीम कारिवलीला. अदरवाईज लास्ट ओव्हरमध्ये 20+ चेज करणे कार्य थोडं अवघड होऊन जाईल. नक्कीच सुवर्ण संधी एक गोलंदाज आणि फलंदाजासाठी. जर लागोपाठ 2 चेंडूमध्ये 2 विकेट आणि लागोपाठ 2 चेंडूमध्ये 2 षटकार जर आले तर सन्माननीय अरविंदजी गुलवी साहेब यांच्यामध्ये रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक. इथे मात्र स्कर ऑफ द विकेट चेंडू डोलला आहे, मात्र क्षेत्ररक्षकाला भेदता आलेलं नाही, फक्त एकच धाव. आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये समीकरण पाहायला मिळेल
6 चेंडू आणि 21 धावांचा. अजून देखील मी म्हणेन की सामना पूर्णपणे संपलेला नाही आहे, बट दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. लढाऊ वृत्ती काय असते, कमी टोटलवरती देखील आम्ही लढाई करू शकतो, मॅच जिंकू शकतो, हे दिवा स्पोर्ट्स दिवाने इथे दाखवलं. पण अजून देखील इथे 6 चेंडू अजून देखील डिफेंड करायचे आहेत, 21 धावा. समोर पप्या खारीक असेल आणि इथनं खऱ्या अर्थाने जर टीम कारिवलीला फिनिशिंग लाईन जर कोणी क्रॉस करून देऊ शकतोय तर तो पप्या आहे. बट ते त्याच्या माध्यमातून हे कार्य या कठीण परिस्थितीमध्ये साध्य होईल की या 21 धावा डिफेंड होताना आपल्याला या सामन्यामध्ये दिसतील. येथे 6 चेंडू सांगून देतील की पुढील फेरीमध्ये कोण जाईल आणि या स्पर्धेच्या बाहेर कोण जाईल. नक्कीच आमची रजा घेत आहेत निमंत्रित पाहुणे आपण पाहताय. वडोली गावावरून पंकज माली आणि त्यांचे संपूर्ण सहकारी उपस्थित होते या स्पर्धेला. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेमध्ये. 3 षटकांसाठी नक्कीच आपण बघतोय दिवास्पोर्ट दिवा संघाने अतिरिक्त वेळ खर्च केलेला आहे. आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक त्यांना 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. पंच देखील इशारा करत आहेत की एक एक्स्ट्रा प्लेअर आता मात्र रिंगणामध्ये ठेवावं लागेल क्षेत्ररक्षण करणारे दिवास्पोर्ट दिवा या संघाला. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. नंदू पाटीलचं षटक काही कमालीचं राहिलं होतं, कारण त्या षटकामध्ये त्यांनी आपण जर बघितलं तर 2 विकेट दिले होते आणि इनिमिन 3च धावा खर्च केल्या होत्या. कुणाल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर दूरवरच्या टोकावरून सामनावीर फलंदाज पप्या खारीक. इथे मात्र पाहिलं आणि जाऊ दिलं. पंचांचा इशारा वाईट येतोय, आव्हान त्याचा वाईट चिरपाने. नक्कीच आता रक्कम जी आहे वाढली गेली आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. लागोपाठ 2 विकेट, लागोपाठ 2 षटकार. गोलंदाज आणि फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे अरविंद गुलवी साहेब यांच्या माध्यमातून. कॅश प्राइज महत्त्वाचे आहेत आणि त्याचप्रमाणे जर आपण पाकले गेले तर या परिस्थितीमध्ये दोन्ही टीमसाठी मॅच महत्त्वाचे आहे. तसेच घडेल काय? तसे कुणाल पाटील यांनी देखील आता 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे 2 षटकारांसाठी. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटतोय या गोलंदाज. दिशांना गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. आणि आता एक्झॅक्टली बॉलची पिचिंग कुठे झाली होती ते देखील पाकले जाते आणि पप्पा तेच सांगतो की पिचिंग एक्झॅक्टली कुठे झाली ते चेक करा आणि रिव्ह्यूची मागणी इथे केली गेली, सो चेक केलं जाईल. बघा वाईट तर आहे, बट जर पिचिंग बाहेर असली तर हा नो बॉल असेल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. या चरणावरती बघा एका धावेचं महत्त्व आणि फ्री हिटचा बॉलचं महत्त्व देखील आहे, बट असेल का ते पाहावं लागेल. चेक केलं जाते. कंट्रोल रूममध्ये परेश महाजन सर आपण पाहतोय. तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून नक्कीच हा निर्णय देखील दिला जाईल. अगदी बारकाईने ते देखील न्याहालत आहेत. चेक केलं जातं कारण हा देखील एक क्रुशल मोमेंट या मॅचमध्ये होऊ शकतो. कारण जर नो बॉल असला तर नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. निर्णय याला थोडा वेळ लागतो कारण थोडं क्लोज आहे. चेक केलं जातं आणि समीकरणाचा जर आपण विचार केला बघा ही एक अतिरिक्त रन तर आहेच, म्हणजे चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये इथे आवश्यकता असेल 19 धावांची. बट नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल की नाही या प्रश्नाचं उत्तर थोडा वेळाने तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. पण लाईव्ह टेलिकास्ट भरपूर चांगला दाखवला जातो. प्रिन्स मूवीज या वाहिनीचा संपूर्ण टीमचा आवर्जून मी उल्लेख करेन, कौतुक करेन. आणि या सीझनच्या सुरुवातीमध्येच 2 लाख सबस्क्रायबर्स या वाहिनीचे इथे पूर्ण झालेत आणि येत्या काळामध्ये 3 लाख सबस्क्रायबर्स देखील लवकरात लवकर व्हावे हीच अपेक्षा मी त्यांच्याकडून ठेवतो, कारण एक चांगली वाहिनी आणि म्हणूनच या वाहिनीला नक्कीच टेलिकास्टच्या दुनियामधील किंग असं म्हटलं जातं. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ऑनफिल्ड डिसिजन असेल नक्कीच आपण द्यायचं आहे. वाईट नक्कीच वाईट हा डिसिजन कायम आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता मात्र समीकरण 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. सेंटर ऑफ अट्रॅक्शन या सामन्याचा केंद्रबिंदू आता मात्र पप्या खारीक बनलेला आहे, कारण पप्या खारीक याच्यावर सर्वांचे नजर आता केंद्रित असणार आहेत. पप्या खारीक असा एक फलंदाज आहे जो हा सामना जिंकून देखील देऊ शकतोय. कुणाल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, सामनाकारी फलंदाज पप्या खारीक. आणि पुन्हा एकदा दिशामध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईटचा येतोय.
दिशाईन गोलंदाजी विशाल आपण पाहतोय या गोलंदाज कुणालकडून. बघा रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता जर डाऊट असेल तर, आणि रिव्ह्यूची मागणी आता फिल्डिंग टीमच्या माध्यमातून केली जाते. अंपायर्सला डिसिजनला इथे चॅलेंज केलं आणि वाईड असेल की नाही ते आता पाहावं लागेल, चेक केलं जाईल. बट ऑनफिल्ड डिसिजन तर वाईडच आहे आणि चेक केलं गेलं आणि निर्णय आला इट्स अ वाईड बॉल. म्हणजे आता 6 चेंडूने 18 धावांची आवश्यकता आहे. कृपया दिवा संघाने वेलेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. 6 चेंडूने 18 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर नक्कीच इथे मात्र चेंडूच झालेला नाही, कारण लगातार आपण पाहतोय वाईडची हॅट्रिक देखील कुणाल पाटील यांनी पूर्ण केलेली आहे. 6 चेंडूने 18 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये आता 18 बनवायचे आहेत. 3 अतिरिक्त इथे आले, बट आता आणखीन इथे जर पाकलं गेलं तर मोठे फटके हवेत. येणारे 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. पप्या खारीक फेस करेल कुणाल पाटील याचा चेंडू. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे. हा खेळाडू नाही बारीक, नाव आहे पप्या खारीक. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अजून एक जर षटकार आला तर रोख रक्कम 3000 रुपये पारितोषिक आहे. क्या बात आहे, मॅच गरम केली आहे. आणि सध्याचा घडीला पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून पप्या सांगतोय मॅच अभी बाकी आहे, मॅच ऑन. षटकार नक्कीच. आणि त्याचबरोबर करण नाईक यांच्या माध्यम देखील 1000 म्हणजे 4000 रुपये रोख रक्कम आहे. अरविंदजी गुलवी साहेब क्या बात आहे, यांच्या माध्यमातून रोख रक्कम आहे आणि करण नाईक यांच्या माध्यमातून 1000 रुपये आहेत. पिक्चर अभि बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना आपण घुटना टेकवर सिक्सर देख. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी ग्रामीण क्रिकेटचा जर इतिहास पाहायचा झाला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये 30 पेक्षा जास्त 30 किंवा 30 पेक्षा जास्त धावा कुडूनकरांचा विक्रम देखील याच क्या बात खेळाडूचं आहे. नावे आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून 1000 वाढलेले आहेत. सर्वप्रथम ठाकरेचे पाडा. कुणाल पाटील यांचे देखील 1000 रुपये लागलेले आहेत. कारोलीकर सर्व इथं उपस्थित आहेत. रोख रक्कम लागली जात आहे. सर्वप्रथम हा विक्रम ठाकरेच्या पाड्या मैदानावर शिलोमध्ये वर्ल्ड संघाविरुद्ध ज्यावेळी 33 धावांची आवश्यकता होती तेव्हा पप्या खारगे यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार शिलोमध्ये वर्ल्ड संघाविरुद्ध अतिश पाटील विरुद्ध ठोकले होते. आणि त्यानंतर हा कारनामा कालेरे मैदानावर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाविरुद्ध 30 धावांची आवश्यकता होती जयबजरंग कारिवली संघाला. तेव्हा मात्र आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 3 चौकार आणि त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार टोकून 30 धावा या फलंदाजांनी कुठून काढल्या होत्या. एकमेव असा फलंदाज पाहतोय ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये ज्यांनी हा कारनामा केलेला आहे. आणि पप्याने या फटकाराने खऱ्या अर्थाने सांगून तर दिलं की मॅच अजून भरपूर बाकी आहे. एकच मिनिट थांबवेल मी, कारण की आगमन झालेलं आहे संदीप पाटील आमचे यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. हे तो ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना आपण बघतोय संघर्षाचा षटकार पप्या खारीकच्या बॅटमधून. कुणाल पाटील गोलंदाजी टॅकवर फार एंड करून सामना करेल फलंदाज पप्या खारीक. रंगतदार स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय या कार्पेचे सारे चेंडू जातोय मिड्यूकर रिझनमध्ये. एक धाव तर पूर्ण दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ही धाव नसणार आहे कारण भिवंडी क्रिकेटचा रोल. आणि काही चर्चा पप्याने नक्कीच केल्या, कारण एक सिंगल इथे आली बट अजून देखील सामना पूर्णपणे जिवंत आहे, कारण येत्या 4 चेंडूंवरती 11 धावांची आवश्यकता. बघा मॅच क्रुशियल आहे, इम्पॉर्टंट आहे, आम्ही सर्व काही समजू शकतो, बट फारच वेळ आता या सेकंड इनिंगला खर्च झाला. आयोजकांच्या देखील आम्हाला सूचना येत आहेत. सो विनंती असेल टीम दिवा स्पोर्ट्स दिवा थोडी घाई करा. आता 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये इथून 11 धावून आवश्यकता आहे. 4-11चं समीकरण. मात्र आता स्ट्राईक चेंज झालेलं आपण बघतोय. नॉस्ट्राईकला पप्या खारीक गेलेला आहे आणि हे कदाचित दिवा संघासाठी जमेची बाजू देखील असू शकते. बघा सध्याच्या घडीला आता पर्याय नाही आहेत. जो ही बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती येईल त्याला बॅट चालवायचीच आहे आणि अक्षयला देखील तेच कार्य करायचं आहे. 4-11चं समीकरण. आज इथे खऱ्या अर्थाने ना हिरो बनण्याची संधी मी अक्षयकडे देखील आहे असं देखील म्हणेन. नक्कीच अक्षय पाटील आपण बघतोय स्ट्रायकर एंडला सामना करेल कुणाल पाटील याचा. इथे या फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता नाही का सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. आपण पाहतो या स्कोरबोर्डवर 28 धावा. आता शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये या 10 धावांची आवश्यकता. 10 का दम दाखवावा लागेल.
बघा लढत फार चांगली सुरू आहे. पण या लढतीचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल? 3 मध्ये 10 धावांची आवश्यकता. आतापर्यंत पप्पाने देखील चांगलीच बॅटिंग केली, पण इथे तो आपल्या टीमला मॅच जिंकून देईल का? येथे 3 चेंडू, 10 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. फिनिशर बनेल का पप्या खारीक? आपण पाहूया. कुणाल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील जाईल सीमापार. आणखी एक षटकार. म्हणूनच मी या खेळाडूबद्दल नेहमी म्हणतोय की हा खेळाडू नाही बारीक, नाव आहे पप्या खारीक. आता या परिस्थितीमध्ये मला असंच म्हणावंसं वाटतं की नशीब देखील त्या व्यक्तीसमोर झुकतो जो प्रयत्न आणि मेहनत करण्याची तयारी दाखवतो. आणि सध्या सगळीला नशिबाला झुकवायची तयारी आणि आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची तयारी पप्याने केली. मोठा फटका, आणखीन एक षटकार येतोय. ग्रामीण क्रिकेटमधला ग्रेट फिनिशर म्हणून नक्कीच पप्या खारीक याचं नाव घेतलं जातं. आणि या महिंद्रा स्पोर्ट्स संघाकडून देखील या खेळाडूंनी अनेक सामने आपल्या फलंदाज जोरावर सिटी क्रिकेटमध्ये देखील BC4 क्रिकेटमध्ये देखील जिंकून दिलेले आहेत. काय सामना पाहायला मिळतो. पैसा वसूल मॅच असंच मी म्हणेन. कारण एक समालोचक म्हणून, एक क्रिकेट फॅन म्हणून माझी तर हीच अपेक्षा असते की प्रत्येकी मॅच कोणीही जिंकावी, बट मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. दोन्ही टीमचा संघर्ष पाहायला मिळाला पाहिजे आणि ते घडलं या मॅचमध्ये. पण अजून देखील स्टील क्वेश्चन मार्क. जिंकेल कोण? येते 2 चेंडू, 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच कोई भी जीते अंदर कोई नाही आएंगा. IPL स्पर्धा जवळ येत आहे आणि सिद्दीक बाबे सरांचा डायलॉग हा आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. आणि तेच मी विचार करत होतो की काहीतरी बाकी राहिलं आणि फायनली आता ते कंप्लीट झालं. 2 मध्ये आता 4. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जास्त वेळ नक्कीच दिवा संघाकडून देखील घेतला जातो की दिवा संघाला देखील विजय हवा आहे. मग इथे आपण पाहतोय कारिवली संघ, आपण पाहतोय ज्यांना देखील हार नसेल मंजूर, तर दुसऱ्या बाजूला दिवा संघाला जिंकणे जरूर. जिद्दी क्रिकेट आपण पाहतोय. कारिवली विपक्ष दिवा या दोन माध्यमवर बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. काय असतं की इतिहास पराभवांची देखील नोंद ठेवतो, पण तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे. लढता लढता हारला तरी चालेल, पण माघार कधी घेऊ नका. आणि माघारी ते कोणी घेतला नाहीये. लढाई सुरू आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. कुणाल विपक्ष पप्या अशी लढत आपल्याला आता मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका आणि फिनिशर. व्हॉट इनिंग. आणि त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा म्हणेन हा खेळाडू नाही बारीक, नाव आहे पप्या खारीक. काय बॅटिंग, क्या काय बात आहे. बॅटिंग राहिली. निसटता विजय इथे मिळवून दिलाय पप्या खारीकने. व्हॉट अ नॉक. नक्कीच सेलिब्रेशन होईल. मात्र बाकीचे जे समर्थक आहेत त्यांनी कृपया बाहेर यायचे. चला सर्वजणीच बाहेर यायचे. समर्थक जे फिरतायत आतमध्ये यायचे. आपण हा क्रिकेट आहे. नक्कीच हस्त आंदोलनच करून बाहेर पडायचं आहे सर्व खेळाडूने. स्पोर्टमॅन स्पिरिट, कारण की खेळाडू वृत्ती दाखवणं फार महत्वाचं आहे. तर यानंतर मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट. एकच वन मॅन शो. द ग्रेट फिनिशर पप्या खारीक इज द मॅन ऑफ द मॅच. येस नक्कीच संदेश पाटील. पुन्हा एकदा मी म्हणतोय या खेळाडूबद्दल मी नेहमीच बऱ्याच ठिकाणी म्हणतोय हा खेळाडू नाही बारीक, नाव आहे पप्या खारीक. आणि पप्या खारीक ठरलाय फिनिशर या सामन्याचा सामनावीर. नक्कीच पप्या इज मोस्ट वेलकम. पप्याचा हा दुसरा ग्राउंड आहे. कारोली नंतर जर भादवड आणि टेमगरपाड्याचा विचार करता हा दुसरा ग्राउंड आहे. आणि पुन्हा एकदा त्याने आपल्या घर मैदानावर हा सामना फिनिश केलेला आहे असंच म्हणू शकता आपण. सन्माननीय अरविंददादा गुलवी यांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण आपल्या शुभास्ते द्यायची आहे. वेलकम पप्या. सर्वप्रथम आपण व्यासपीठावर जायचं आहे. या आपण पाहू शकता. आपण मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम देत आहोत सन्माननीय अरविंददादा गुलवी यांच्या शुभ हस्ते आणि रोख रक्कम 2000 रुपये. क्या बात आहे. आणि त्यानंतर दिनेश मधुकर पाटील यांच्या माध्यमातून देखील साहेब आपण पैसे द्यायचे आहेत. नक्कीच कुणाल पाटील, सागर नाईक आणि करण नाईक यांच्या माध्यमातून रोख रक्कम आहे ती आपण पप्या खारीक यांना द्यायची आहे. एक जबरदस्त फिनिशर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पप्या खारीकसाठी. पुन्हा एकदा आपल्या नावाची छाप. मित्रांनो तलवार पुराणी आहे मगर धार वही है. पप्या खारीक ठरला मॅन ऑफ द मॅच. खूप खूप अभिनंदन. आता सर्वांनी ग्राउंड खाली करा कारण की मॅच आपण भुवन नाईक बाकी आहे. भुवन नाईकचे 500 रुपये
पण जोशी आपण द्यायचे 500 रुपये अजून बाकी आहेत, आपण ते सुद्धा द्यायचे आहेत. खूप खूप अभिनंदन पप्या. आता सर्वांना विनंती असेल ग्राउंड खाली करा, मॅच सुरू करायची आहे. नक्कीच कारोली टीम लक्षात घ्या, उद्या फायनल डे आहे आणि तुम्हाला टाइम दिला जात आहे 2:30 वाजता तुम्ही रिपोर्ट करायचं आहे आणि सामना तुमचा असेल मानकोली संघाबरोबर उद्या 2:30 वाजता. लक्षात घ्या, मानकोली संघाबरोबर आहे मॅच, तर आपण उद्या वेळेवर पोहोचायचं आहे. फायनल मॅच आहे. मॅच ऑन करायची आहे. आमचे पंच परेश सर गेलेले आहेत, गोकुलदास पाटील सर गेलेले आहेत आणि आपले फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. प्लीज थोडा ग्राउंड खाली करा आपण. बॅटर देखील मैदानामध्ये आलेले आहेत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सिद्धिक भाबे सर यांच्या सोबत. काय सामना पाहायला मिळाला. अगदी प्रत्येकी प्रेक्षकाच्या मनाला आवडेल असा हा सामना झाला. वेल फिनिशर म्हणून ज्याला ओळखलं जातं तालुका क्रिकेटमध्ये. विशाल एकच मिनिट थांबवतोय. मान्यवरांचं आपण एक स्वागत आणि सन्मान करूया मॅच सुरू होण्या अगोदर. मी विनंती करतो या स्पर्धेचे प्रणिती आयोजक सचिन भाऊ तरे यांना की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय अरविंददा गुलवी यांचं स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर नुकतंच आगमन झालेलं आहे विनोद नाईक आमचे मामा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रदीप पाटील साहेब देखील पुन्हा जोडलेले आहे. संदीप नेटचे प्रोप्रायटर सुभाष पाटील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर आम्ही करू आणि त्यानंतर पहिल्या षटकाला सुरू देखील करणार आहोत. सचिन भाऊ तरे मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करताना आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावर. शांतीनगरवरून म्हणजेच आमचंच गाव आहे आणि तिथूनच आलेले आमचे अरविंद भाऊ यांचं स्वागत आणि सन्मान सचिन भाऊ तरे आपल्या शुभास्ते करत आहेत. माहेची शाल, प्रेमाचा प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद. बॅक टू क्रिकेट. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया सडोली गावचा गोड आवाज विशाल पाटील याचा. थँक्यू सो मच संदेशजी पाटील सर. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब व भातवड बी प्रेझेंट्स ग्रामीण धमाका 2024 आणि नेक्स्ट मॅच सध्याच्या घडीला आपल्या समोर आहे, आपल्या भेटीस येत आहे, लढत आहे टीम वीर बजरंग कारिवली. त्यांचा अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसणार आहे धनेश 11 कुकसे. आणि टॉस कुकसे संघाचा कॅपने जिंकला होता. सांगितलं की आम्ही प्रथमतः फिल्डिंग इथे करणार आहोत आणि आपल्याला प्रथमतः बॅटिंग या पहिल्या सत्रामध्ये टीम वीर बजरंग कारिवली टीम करताना दिसेल. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सुजित नाईक आणि त्यांच्या समवेत रोहित नाईक ही जोडी आपल्याला पाहायला इथे मिळत आहे. आणि पहिलं षटक कुकसे गावचं क्रिकेट खऱ्या अर्थाने ज्या नावाने ओळखलं जातं, ज्या नावाची देखील एक वेगळीच ओळख तालुका क्रिकेटमध्ये आहे आणि सातत्याने एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून जर नेहमीच चांगलं कार्य या गावच्या क्रिकेटसाठी केलं ते बबलू पाटील या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. समोर देखील असा एक बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती आहे ज्याने देखील भरपूर मोठ्या मोठ्या मेमरीज भिवंडी क्रिकेटला दिलेल्या आहेत. ॲज अ विकेट कीपर म्हणून ते फार फेमस सुजित नाईक स्ट्रायकिंग एंडवरती. सामन्याला सुरुवात आणि पहिलं षटक बबलू आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सुजित नाईक असेल. 10:03 झालेले आहेत आणि या सामन्याला सुरुवात. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल क्रॉस लाईन खेळायचं होतं, पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहिला. डॉट बॉलने सुरुवात बबलू पाटील दरम्यान या षटकाची करतात. प्रारंभ चांगलं राहिलं कारण पहिला बॉल जेव्हा ॲज अ पेसर सटीक टप्प्यावरती पडतो तेव्हा कॉन्फिडन्स लेवल देखील बिल्डअप होतो. त्या अनुषंगाने लाईन अँड लेंथ मॅटर करते. नेक्स्ट बॉल ऑन साईडला फटका, पिकअप स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत बट मिस्टेक घडली आणि हा बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. पहिला धमाका या पहिल्या सत्रामधला षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू दीपेश. ट्रिपल एचच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमचा लायटिलिकस कट झालेला आहे. तर मी विनंती करतोय जॉईंडर्सला की आपण जातीने लक्ष घालायचं आहे आणि भादवड बी धमाका आपण आमच्या संपूर्ण भिवंडीमध्ये ट्रिपल एचच्या माध्यमातून पाठवायचं आहे. कारण की आमचे प्रेक्षक वारंवार आम्हाला कॉल करतायत, प्लीज लक्ष द्या आपण.
समोरच्या दिशेने मिस टायमिंग लॉंग ऑन मिस्टेक झाली आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. आमचे डीजे मॅन थोडे बिझी आहेत असंच वाटतंय. 2 चांगले फटके या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार आणि त्यानंतर चौकार. धावफलक आता 10 वरती. 10 ऑन द बोर्ड. चांगली सुरुवात राहिली कारण एकंदरीत जर आपण पाकले गेले 2 चांगले फटके या फर्स्ट ओव्हर मध्ये. एकच मिनिट. सुजित नाईकसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर आता एक षटकार जर आला तर अरविंद गुलवी साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकलाय. लिडिंग एज हवेमध्ये बट कोणताही फिल्डर त्या क्षेत्रामध्ये नाही. आता विकेट किपर नाही स्वतः बबलू पाटील चेंडूपर्यंत पोहोचतात आणि जर आपण पाकले गेले तर हा बॉल फील्ड करतात आणि जर पाकले गेले तर या एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 1-1 11 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रोडक्टिव्ह राखलं आणि त्यामध्ये मी म्हणेन थोडी फिल्डर्सने देखील बॅटर्सला साथ दिली असंच पाहायला मिळालं कारण काऊ फेसमध्ये देखील कॅच ड्रॉप झाली तिथे षटकार आला. हा फटका देखील जर आपण पाहिले गेले तर काऊ फेस आणि डीप मिड विकेटला टार्गेट करायचं होतं बट बॅट्स अगदी टोइनलाच लागला होता. मिळेल एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड. नक्कीच आपण आवाज देऊया जय बोलीनाथ सरोलीपाडा टीम संघाला. सुजित भोईरसाठी अजूनही 500 रुपये वाढलेले आहेत. विलास वायले यांच्या माध्यम देखील 500 रुपये आहेत आणि अरविंद गुलवी साहेब यांच्या माध्यम देखील 1000 रुपये आहेत. ऑन साइडला स्लॉट मध्ये होता थेट पाठवलाय बाजूवाल्या प्लॉट मध्ये. पॉवरफुल स्ट्रोक. सिक्सर. छत्रपती